पुण्यातील म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती घेण्यासाठी पोहोचलेल्या आमदार शंकर मांडेकर यांनी रस्त्याच्या दुरवस्थेसाठी सरकारकडून जमीन अधिग्रहण होत नसल्याचं सांगितलं। हा प्रश्न आपण 2 वर्षांपासून सभागृहात मांडत असल्याचं सांगत मांडेकरांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। दरम्यान रस्ते आहेत तर अपघात होणार असं असंवेदनशील वक्तव्य देखील याच वेळी बोलताना आमदार मांडेकरांनी केल्यानं त्यांची धडपड रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाला न्याय देण्यासाठी होती की जमीन मालकांना मोबदला देण्यासाठी होती, अशी चर्चा आता नागरिकांमधून ऐकायला मिळाली आहे। रस्त्यांमुळे एका चिमुकल्याचा काल मृत्यू झालेला आहे। या प्रकरणात त्या ट्रकवाला दोषी नाही तर करण्यात आलेला आहे। दुसरं, या ठिकाणी जे नागरिक आहेत ते संताप व्यक्त करत आहेत की बाबा इथले जे नेते मंडळी येतात, मतं मागतात, त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही आणि जे ह्या रस्त्याला जबाबदार आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी अधिकाऱ्यांवर आणि जनप्रतिनिधीवर, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहे। काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे, मला कळालं आणि मला देशपांडे ताईंचा रात्री मेसेज आला होता। ते मेसेज पाहून उशिरा पाहिलं, लगेच मी टाईप करून पाठवलं। म्हणजे मी त्यांना म्हणलं फोनवर बोलू का, त्या मला म्हणलं भाऊ बोला, तर मी बोललो आणि ही घटना माहिती घेतली। डंपर चालला होता, एक लहान मुलगा जात असताना त्याची गाडी स्लिप झाली, तो त्या गाडी डंपर खाली येऊन त्याचा या ठिकाणी दुर्दैवाचा अंत झाला आणि अतिशय म्हणजे वेदनादायक गोष्ट आहे। त्या अशा गोष्ट घडू नये म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी काही सुधारणा होणं गरजेचं आहे। परंतु एक सांगू इच्छितो, लोकांचं जर म्हणणं असेल की बाबा या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करत नाही, हे थोडं माझं वैयक्तिक म्हणजे चुकीचं आहे। कारण की हा रस्त्याचा प्रॉब्लेम असा आहे, हा रस्ता पूर्वी PWDचा होता, त्याच आपण दुरुस्ती करत होतो, परंतु ही PMRD आली, हा रस्ता आणि TP स्कीम आल्यानंतर ह्याचे पूर्ण अधिकार हे PMRD कडे गेले। परंतु मधल्या काळात PMRDची TPला नोटिफिकेशन निघालं, परंतु TP कॉर्पोरेशननी PMC करायची की PMRD या वादात पडलेली आहे आणि याला खूप मोठा विलंब 8-9 वर्षाचा वेळ गेलाय। तरी मधल्या काळात त्या रस्त्यावर मी वेगवेगळ्या माध्यमातून दुरुस्ती करण्याचं काम मी स्वतः या ठिकाणी केलेलं आहे आणि मी आज पण त्याच्यावर बजेट मागतोय, परंतु या वादात पडल्यामुळे बजेट पुढे टाकायचं हा मोठा प्रश्न उपलब्ध झालेला आहे। परंतु BOT PPP मॉडेल मध्ये या ठिकाणी एक माणूस पण तयार केला होता, परंतु स्वर्गीय अजितदादा पवार या ठिकाणी नाहीये, त्यांनी स्वतः विजय दिली आणि त्याला मी माझं पत्र अर्पण झालेलं आहे। अशा धर्तीवर हा रस्ता चांगला करण्याचं मी या ठिकाणी ठरवलं होतं, परंतु अजून या ठिकाणी ही क्लिअरिटी येत नसल्यामुळं मला ते काम करता येईना। तरी पण मी कालच ताईंना सांगितलं, मधल्या काळात पण मी 2 वेळा खड्डे मी स्वतः या ठिकाणी बुजून घेतले, लोकांनी पाहिले।